बोलता येत नव्हतं। गेल्या 13 वर्षांपासून हरीश अक्षरशः मरण यातना भोगत आहेत। त्यांच्या वडिलांकडून हरीश यांना इच्छा मरणाची परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती देखील करण्यात आली होती। अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे आणि आता हरीश यांची या मरण यातनेमधून अखेर सुटका होणार आहे। कुणी मरावं हे आपल्याला कधीच वाटणार नाही, पण हरीश बाबत लवकर मरण यावं असंच मागणं होत आहे। पाहूया। सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी 31 वर्षीय व्यक्तीला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे। गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा हे 13 वर्षांपासून कोमात आहेत। सध्या ते लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत। न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं एम्सला हरीश राणा यांना पेलिएटिव्ह केअरमध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून जीवरक्षक उपचार टप्प्याटप्प्यानं काढता येतील। राणा यांच्या केसमध्ये न्यायालयानं म्हटलंय की ही प्रक्रिया अशा प्रकारे केली पाहिजे की रुग्णाची प्रतिष्ठा कायम राहील। गेल्या 13 वर्षात हरीश यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही। त्यांची सद्यस्थिती केवळ त्यांच्या वेदना वाढवणारी आहे। हरीश हे कायमस्वरूपी कोमामध्ये असून त्यांच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही हे न्यायालयानं मान्य केलंय। हा आमच्यासाठी अत्यंत कठीण निर्णय आहे, पण आम्ही त्यांना यातनांमध्ये ठेवू शकत नाही। देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, त्यामुळे हरीश राणा हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। हरीश राणा यांचा जन्म दिल्लीतला। चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून बीटेकचं शिक्षण घेत असताना त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली। 2013 मध्ये वसतिगृहाच्या 4थ्या मजल्यावरून ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला आणि ते कोमात गेले। राणा काहीही बोलू शकत नाहीत किंवा काहीही अनुभवू शकत नाही। त्यांच्या मेंदूच्या नसा पूर्णपणे सुकल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी सांगितलंय। त्यांच्यावरच्या उपचारांसाठी राणा यांच्या कुटुंबाला त्यांचं दिल्लीतलं घर विकावं लागलं। ते गाझियाबादमधल्या 2 खोल्यांच्या एका फ्लॅटमध्ये राहतात। अशोक राणा ताज केटरिंगमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 3600 रुपये पेन्शन मिळते। शनिवार आणि रविवार ते गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकून घर खर्च आणि मुलाच्या उपचाराचा खर्च भागवतात। मात्र आता त्यांच्याकडे मुलाच्या उपचारासाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे त्यांनी कोर्टाकडे इच्छा मरणाची मागणी केली होती। 3 साल हो गए लड़ाई लड़ते हुए। कौन माता पिता अपना चाहता है कि अपने बेटे को ऐसे करे, परंतु हम चाहते कि जनहित में ऐसे पता नहीं हरीश जैसे कितने लोग पड़े हैं, उनका भी कल्याण हो। तो इसलिए ये मामला जो है चलता गया हाई कोर्ट से सुप्रीम कोर्ट में दोबारा अपील करी और आज हमें सफलता मिली है। तो इसका ऐसा है कि अब ये मीडिया में वहाँ एम्स में ले जाया जाएगा, तो उसके लिए हम डिस्कस कर लेंगे। सारा शाम को बेटा भी आएगा, हमारी मैडम है जो इसकी सेवा करती हैं दिन रात। आज 12.5 साल हो गए। बीमार नहीं है, ये बच्चा सिविल इंजीनियरिंग कर रहा था और टॉपर था सीयू का। 2 कंपटीशन जीत चुका था, तीसरा जीतना था इसने पंजाब यूनिवर्सिटी। हरीशची आई सुद्धा आता थकली आहे। आमच्या मागे मुलाकडे पाहणारं कुणी नाही। माझ्या मुलासोबत जे झालं ते देवानं कुणासोबतही करू नये असं निर्मला राणा यांचं म्हणणं आहे। हरीशला क्वाड्रिप्लेजिया झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। यात रुग्ण पूर्णपणे फीडिंग ट्यूबवर म्हणजेच खाण्यापिण्याच्या नळी आणि व्हेंटिलेटरवर अवलंबून असतो। गेल्या 13 वर्षांपासून अंथरुणावर पडून असल्यानं हरीशच्या शरीरावर बेड सोर्स अर्थात खोल जखमा झाल्यात। प्रकृती सतत खालावत चालली आहे। ही स्थिती हरीशसाठी खूप वेदनादायक आणि कुटुंबासाठी खूपच कठीण होऊन बसली आहे। औषधांचा खर्च मोठा आहे आणि कमाई पुरेशी नसल्यानं कुटुंबही खचलंय। इमोशनली बहुत टफ है, क्योंकि अपने ही बच्चे को अपनी आंखों के सामने मरता हुआ देखना किसी भी पेरेंट के लिए अच्छा नहीं होता, लेकिन वो 13 साल से यही होता देख रहे थे। इसी वजह से सुप्रीम कोर्ट आए थे और सुप्रीम कोर्ट ने आज आर्टिकल 21 के मातहत राइट टू डाई का राइट हरीश राणा को दे दिया गया है। अगले 1 हफ्ते के बीच में एम्स में पहुंच जाएगा हरीश राणा और वहाँ उसकी सारी जो ट्यूब्स वगैरह सब रिमूव कर दी जाएंगी और जैसे वो ट्यूब रिमूव होगी नेचुरल स्टेट में होगा और नेचुरल जैसे भी उसकी डेथ हो सकती होगी होगा, तो मतलब अब कोई छेड़खानी नहीं होगी, सब कुछ नेचुरल। 2005 मध्ये कॉमन कॉज या नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं निष्क्रिय इच्छामरणाच्या अधिकाराची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर 9 मार्च 2018 रोजी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील
5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता दिली आहे। न्यायालयाच्या या निर्णयानं हरीश राणा यांची मरण यातनेतून आता तरी सुटका होईल आणि हरीशच्या इच्छा मरणाला परवानगी देऊन न्यायालयानं सुद्धा राणा कुटुंबाला न्याय दिलाय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।